संस्थानात अस्पृश्य वर्गातील कुणीही माझा मित्र नव्हता, परंतु इतर स्पृश्य समाजातले काही मित्र होते। एक हिंदू होता आणि एक भारतीय ख्रिस्ती समाजातील होता। मी आधी हिंदू मित्राकडे गेलो आणि त्याला माझ्याबाबत घडलेली घटना कथन केली। तो खूप चांगल्या मनाचा होता। माझी कहाणी ऐकून तो नाराज झाला आणि त्याला फार राग देखील आला। तथापि त्याने मला सांगितले की मी त्याच्या घरी राहायला आलो तर नोकर निघून जातील। मला त्याच्या म्हणण्याचा अर्थ कळला आणि मग मी त्याला मला तिथे राहू देण्याबाबत फार आग्रह केला नाही। भारतीय ख्रिस्ती मित्राकडे जाणं मला पसंत नव्हतं। एकदा त्याने मला आमंत्रित केलं होतं, पण त्याच्याकडे जाऊन राहण्याला नकार दिला होता। त्यापेक्षा पारशी हॉटेलात राहणं मी पसंत केलं होतं। यामागे कारण असं होतं की त्याच्या सवयी माझ्या स्वभावाला अनुकूल नव्हत्या। आता त्याच्याकडे जाणं म्हणजे नकारालाच निमंत्रण देण्यासारखं होतं, म्हणून की कार्यालयात गेलो। परंतु मी अजूनही खऱ्या अर्थाने निवारा हा विषय सोडून देऊ शकत नव्हतो। एका मित्राशी विचारविनिमय करून मी माझ्या भारतीय ख्रिस्ती मित्राकडे जाण्याचा निर्णय घेतला। मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं, तो मला त्याच्याकडे राहू देऊ शकेल का? त्याने मला सांगितले की त्याची पत्नी दुसऱ्या दिवशी येणार आहे, मला तिच्याशी चर्चा करावी लागेल। मला लक्षात आलं की हे एक अतिशय मुत्सद्दी उत्तर होतं। खरं म्हणजे ते दोघे ब्राह्मण जातीतून आलेले होते आणि जरी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला असला तरी केवळ नवऱ्याच्या विचारात काही प्रमाणात खुलेपणा आलेला होता। पत्नी अजूनही पारंपरिक विचार करणारी, जातपात धर्म मानणारी होती, त्यामुळे ती तिच्या घरात एका अस्पृश्य व्यक्तीस राहू देण्यास तयार झाली नसती। अशा पद्धतीने माझी शेवटची आशा देखील मावळली होती। पुढील पाऊल